Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. आपण आंदेकर टोळीचा नक्की फॅमिली ट्री काय हे समजून घेऊ, कारण ते एकदा कनेक्शन्स तुम्हाला समजले की ऑटोमॅटिकली पुढच्या गोष्टींचा उलगडा होईल. 3 सख्खे भाऊ, बाळकृष्ण आंदेकर, त्यानंतर सूर्यकांत उर्फ बंडू अण्णा आंदेकर आणि तिसरा यांच्यामध्ये उदयकांत आंदेकर. बाळकृष्ण आंदेकर सगळ्यात मोठा, पुण्यामध्ये आला, तिथे तो स्थायिक झाला. त्यानंतर मधल्या काळात जुगाराचे वगैरे अड्डे होते, पत्त्याचे क्लब चालू होता, या सगळ्यातून गुन्हेगारीमध्ये प्रवेश झाला. त्याच्यासोबत प्रमोद माळवतकर त्याच वेळी होता. प्रमोद माळवतकर त्यावेळी त्याचा एकेकाळचा पार्टनर. हे सगळे एकाच टोळीमध्ये काम करायचे. आणि नंतरच्या काळात जे माळवतकर सोबत त्याचं वाजलं त्यावेळी बाळकृष्ण आंदेकरने माळवतकरच्या वडिलांची हत्या केली. ही हत्या झाल्यानंतर त्याचा बदला घेण्यासाठी 1984-85चं वर्ष उजाडलं, ज्यावेळी बाळकृष्ण आंदेकरला न्यायालयाच्याच आवाराच्या बाहेर प्रमोद माळवतकरने खुनाचा बदला घेतला आणि अर्थात बापाचा सूड घेतला आणि बाळकृष्ण आंदेकरला मारलं. इथून सगळी पुढची जी काही गँगची सूत्र जायची होती ती सगळी सूत्र कोणाच्या हातात आली, तर ती आली बंडू आंदेकर म्हणजेच सूर्यकांत आंदेकरच्या हातामध्ये. आणि याच सूर्यकांत आंदेकरने स्वतःच्या नातवाला कसं मारलं, त्याचा प्लॅन नक्की कसा शिजला, ह्या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये समजून घ्यायच्यात. ही पहिली 3 भावांची फळी झाली. याच्या पुढची जनरेशन काय आहे, तर याच्या पुढची जनरेशन आहे ते म्हणजे बंडू आंदेकरची 5 मुलं, 2 मुलगे आणि 3 मुली. त्यातली कोण, संजीवनी, वृंदावनी आणि कल्याणी, या 3 मोठ्या मुली. त्यानंतर वनराज आंदेकर आणि कृष्ण आंदेकर हे 2 मुलं, असे एकूण 5 जण. यातली संजीवनी जी आहे ती आणि कल्याणी या दोन्ही मुली एकाच खोमकर कुटुंबामध्ये दिल्या, म्हणजे जयंत आणि गणेश खोमकर या 2 सख्ख्या भावांसोबत त्यांची लग्न झाली. कालानुरूप जसं आपण पुढे पुढे गेलो तसं बहिणी मोठ्या होत्या, जावई लवकर ऍक्टिव्ह झाले. त्यामुळे खोमकर कुटुंबियांनीच बंडू आंदेकरांची जी संपूर्ण गँग ऑपरेट होत होती, या गँगमधले आर्थिक व्यवहार, त्यानंतर रिकव्हरीच्या गोष्टी, याच्या व्यतिरिक्त जाऊन वेगवेगळे जे काही सगळे धंदे करत होते, या धंद्यामधले इन्कम्स आणि लिटिगेशनचे व्यवहार असतील, त्यातल्या सेटलमेंट्स असतील, किंवा कुठेतरी जाऊन मेडिएटर म्हणून काम करायचं असेल, त्यातून कमिशन काढायचं असेल, गँग चालवायची असेल, दहशत निर्माण करायची असेल, या सगळ्या एक गोष्टी खोमकरांनी घेतल्या. पण जसा वनराज आंदेकर मोठा झाला तसं फायनान्स, त्यानंतर वकील वगैरे पुरवणं आणि लॉजिस्टिक्स आणि टोळीला एकूणच ज्या काही गोष्टी टोळी चालवण्यासाठी लागतात, मग ते हत्यारं वगैरे असतील, या सगळ्या गोष्टी हळूहळू एक करून वनराज आंदेकरकडे आल्या. वनराज आंदेकरकडे त्या आल्यानंतर सत्ता केंद्र ज्यावेळी बदलत होतं, म्हणजे बंडू आंदेकरची टोळी असली तरी सुद्धा त्यातल्या महत्त्वाचा जो आर्थिक सगळा भाग होता, रिकव्हरीचा सगळा भाग होता आणि प्रॉपर्टीज, याचं सगळं डिस्ट्रीब्युशन आणि ॲलोकेशन वनराज आंदेकरकडे आल्यानंतर त्याच्या बहिणींसोबत वाद सुरू झाले. हे वाद या एवढ्या टोकाला गेले की जे वनराज आंदेकर स्वतः नगरसेवक होता याच्यामध्ये, म्हणजे आंदेकरांच्या घरात भरपूर नगरसेवक राहिलेले आहेत. अगदी एकेकाळी वत्सला आंदेकर, ज्यांना अक्का हे सगळे म्हणायचे, बंडू अण्णांची बहीण, तर 90च्या एंडला शतकामध्ये, संपूर्ण 2000 शतकाकडे आपण वळतो ना, 97-98च्या ज्यावेळी निवडणुका झाल्या त्याच्यानंतर ही सगळी मंडळी नगरसेवक झाली. एका घरामध्ये आत्तापर्यंत त्यांच्याकडे जवळपास 4 ते 6 नगरसेवक राहिलेत. आणि त्यावेळीचे जे भाई होते, म्हणजे भाई कलमाडी, ज्यांना पुण्याचं भाई म्हटलं यायचं, यांच्या आशीर्वादाने त्या अगदी महापौर पण झालेल्या होत्या. तर वनराज आंदेकर ज्यावेळी नगरसेवक होता त्यावेळी त्याने तिथलंच एक दुकान पाडायला लावलं. कसं पाडलं, नगरसेवक असल्याने पालिकेत वजन आहे, पालिकेत वजन असल्यामुळे अतिक्रमण विभागाला त्यांनी नोटिसा काढायला लावल्या. आणि इंटरेस्टिंगली काय, तर बहिणीचंच एक दुकान पाडायला लावलं. हा राग संपूर्ण खोमकरांच्या डोक्यामध्ये होता. गोष्टी इथे नाही थांबल्या, हिथं फक्त आर्थिक गोष्टी बिनसलेल्या होत्या. त्यामुळे बहिणींचे आणि भावांचे वाद सुरू झाले. बंडू आंदेकर भावांच्या बाजू, म्हणजे मुलांच्या बाजू, मुलगे जे होते त्या दोघांच्या बाजूने उभा राहिला. आणि त्यामुळे जाव्यांसोबतचं विटुष्ट येणाऱ्या काळात वाढत इथपर्यंत गेलं की 2023चा एक प्रसंग आहे. आधी सोम्या गायकवाड आणि अनिकेत दुधभाते 2 नावं घेतली होती. ही मंडळी आधी बंडू अण्णा गँगचेच, म्हणजे आंदेकरांचेच सगळे मेंबर होते, त्यांचीच रिकव्हरीची कामं करायची. नंतरच्या काळात जसे खोमकर पूर्ण वेगळे यांच्यापासून होऊ लागले, खोमकरांनी स्वतःची टोळी उभी करायचा प्रयत्न केला सगळ्यामध्ये, त्यावेळी ही मंडळी आंदेकरांकडून खोमकरांकडे सरकली. आता 2023ला या सगळ्याची एक ट्रिगर उडला, ज्याचा भडका उडतो आपण त्याला म्हणतो. 23च्या अशाच ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यामध्ये कात्रजच्या चौकामध्ये निखिल आखाडे, जो खोमकरांसोबत गेलेला होता, या निखिल आखाडेवरती आंदेकर गँगने वार केले.
वार केले, सिरियस होता, हॉस्पिटलला हलवलं, त्यात त्याचा मृत्यू झाला. आखाड्याच्या मृत्यू प्रकरणात जो तक्रारदार आहे त्याचं नाव आहे सोम्या गायकवाड, म्हणजे सोमनाथ गायकवाड. हे एकमेकांचे दोघं मावस भाऊ. त्या दिवशी खरं तर सोम्या गायकवाडसाठी ट्रॅप लागला होता, पण तो ऐनवेळी आला नाही, तिथं आखाडे सापडला म्हणून त्याच्यावर वार झाले. ही गोष्ट डोक्यात ठेवल्यानंतर यामध्ये पुणे पोलिसांनी मकोका लावला. पुणे पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा लावला, आंदेकर टोळीला आतमध्ये टाकलं. पण इंटरेस्टिंगली यामध्ये बंडू आंदेकर आतमध्ये गेलेला होता, पण वनराज आंदेकरचं मात्र या संपूर्ण प्रकरणात कुठेच नाव नव्हतं. तक्रारीमध्ये सुद्धा वनराज आंदेकरचं नाव नव्हतं. त्यामुळे वनराज आंदेकर मात्र बाहेर राहिला आणि अर्थात त्याची जी कामं होती, लिगल सपोर्ट पुरवणं, पैसे पुरवणं किंवा लॉजिस्टिक्स प्रोव्हाइड करणं किंवा टोळी चालवण्यासाठी ज्याला आपण म्हणतो की टोळी चालवण्यासाठी बिहाइंड द कर्टन ज्या हालचाली कराव्या लागतात, त्या सगळ्या हालचाली करण्यात तो ऍक्टिव्ह राहिला. आणि त्याची परिणिती काय झाली बघा, तर आखाड्याच्या प्रकरणामध्ये पोलिसांचा मकोका फेल झाला. याच्यासाठी तो कोर्टात टिकला नाही. का तर चार्जशीट उशिरा दाखल झाली. इतक्या नाट्यमय घडामोडी पडद्यामागे घडल्या. वनराज आंदेकरने त्यावेळी बऱ्यापैकी सिस्टीम मॅनेज केली असं त्यावेळीचं सगळे वार्तांकन सांगतं पत्रकारांचं 2023चं. आणि या नादामध्ये असं झालं की मकोका फेल झाला, बंडू आंदेकरचा बेल झाला. आंदेकर बाहेर येऊन पुन्हा एकदा सगळी टोळीची सूत्र हातात घेतली आणि परत एकदा ऍक्टिव्ह झाला. बंडू आंदेकर ऍक्टिव्ह झाल्यानंतर या संपूर्ण वाद आता पुढे जातील की काय हे सगळं चालूच होतं. पण तरी सुद्धा खोमकरांना मात्र ही गोष्ट ट्रिगर आउट झालेली होती की इतकं सगळं झाल्यानंतर सुद्धा ज्यावेळी आमच्या टोळीशी विषय येतो त्यावेळी आमची मंडळी जेलमध्ये जाऊन बसतात आणि यांची मंडळी मात्र पोलीस उशिरा त्याच्यामध्ये चार्जशीट दाखल करतात, त्यामध्ये लिगल गोष्टी होतात आणि या सगळ्या ग्लिचेसमध्ये ही मंडळी सुटतात सुद्धा. इथंच या सगळ्याचा भडका उडाला. आणि या टायटलमध्ये जी गोष्ट मेन्शन केली की एका ACPने आत्महत्या केली. तो ACP कोण आहे? नाव आहे ACP धुमाळ. मकोका इम्प्लिमेंट करण्यासाठी ज्या सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणजे ACPची सही आहे ते ACP धुमाळ. कालांतराने ACP धुमाळांना तत्कालीन जे DCP आणि वरती जॉईंट CP होते यांनी शो कॉज नोटीस पाठवली आणि धुमाळांनी सुसाईड केलं. आत्महत्याच्या मागची कारणं शोधण्याचा प्रयत्न झाला, पण ही गोष्ट गुलदस्त्यातच राहिली की नक्की असं काय घडलं. वनराज आंदेकरने असा नक्की कोणाचा फोन आणला, वनराज आंदेकरने कोणाकडे सेटिंग लावली आणि पोलिसांनी उशिरा चार्जशीट दाखल केली. या सगळ्यामध्ये ज्या माणसाने सही केली होती त्या ACPचा सगळ्यामध्ये त्याला आत्महत्येला प्रवृत्त करावं लागलं. तो आत्महत्या त्याची झाली. 2023चं सगळे हे प्रकरण, त्यानंतर बंडू आंदेकर बाहेर सुटणार. हे झाल्यानंतर 2024 उजाडतं. सेम तारीख पण 30 सप्टेंबरचा पहिला आठवडा, सेम तारीख. वनराज आंदेकर त्याच्या इथल्या चौकात उभा असतो आणि खोमकर गँग जी सगळी ट्रिगर आउट झालेलं असतं ती खोमकर गँग येते. 20-25 जण येतात आणि कोयता आणि परत गोळीबार या सगळ्यामध्ये वनराज आंदेकरला संपवतात. या सगळ्याचा CCTV फुटेज पण तुम्ही पाहिलं होतं. यामध्ये 21 जणांवरती केस दाखल होते. या 21 जणांमध्ये जयंत खोमकर, गणेश खोमकर, संजीवनी खोमकर ही मंडळी तर असतातच, म्हणजे बंडू अण्णाची मुली आणि जावई ही मंडळी तर असतात. पण याच्या व्यतिरिक्त सोम्या गायकवाड ज्याचं मी सुरुवातीला नाव घेतलं तोही असतो आणि याच्या सगळ्यातला जो अनिकेत नावाचा कार्यकर्ता आहे तो पण या सगळ्यामध्ये असतो. आता इथून एक एक करत जेव्हा आपण पुढे जातो त्यावेळी आपल्याला 2-3 गोष्टी लक्षात येतात. ते म्हणजे कालांतराने आंदेकरांचं जे सगळं जावयांकडून सरकलेलं सत्ता केंद्र होतं ते इकडे आलं. आंदेकरने टोळी तर स्वतः एकदम कंट्रोल ठेवलेलाच होता, पोरं सांभाळणं. कारण ज्यावेळी आखाड्यावरती निखिल आखाड्यावरती वार झालेले होते त्यावेळी आखाड्यावरती अल्पवयीन पोरं सगळ्यात जास्त होती, ज्यांच्यावरती खटला उभं करणं फार अवघड जात होतं पोलिसांना. आणि त्यात बंडू आंदेकर स्वतः आरोपी होता, पण तो पण मात्र मकोकामधून निघालेला होता. त्यामुळे एक एक गोष्टी पुढे साठत गेलेल्या होत्या. आता निखिल आखाड्याचे इथपर्यंत आपण आलो. याच्या पुढे आणखी 2-3 गोष्टी घडल्या. त्या काय घडल्या तर 2024ला जेव्हा इथपर्यंत सगळं प्रकरण पोहोचलं तेव्हा ते इथेच नाही थांबलं. बंडू आंदेकरने त्यावेळी ज्या मीडियाला मुलाखत दिल्या होत्या त्यावेळी आंदेकर असं म्हटलं होतं की बाबा इथून पुढे तर काय आम्ही करणार नाही आहोत, जे वाद आहेत ते वाद मिटवून घ्यावेत. पण जेव्हा मी पोलीस अधिकाऱ्यांशी काही बोललो त्यावेळी त्यांनी सांगितलं की आंदेकरचा जो घरातला प्रॉपर्टीचा वाद होता ज्याच्यामध्ये जावई आणि मुली हे सगळे अग्रेसिव्ह होते आणि जो वनराज आंदेकर आणि कृष्णराज आंदेकर या दोघांकडून हे सगळं मागत होते, तर वनराज आंदेकर गेल्यानंतर या सगळ्यांना त्या गुन्ह्यात थेट आरोपी करू, म्हणजे सोम्या आणि तो अनिकेत ही मंडळी तर सगळी होतीच, 21 जणांवरती गुन्हा दाखल आहे, पण बहिणी आणि जावई हे सुद्धा याच्यामध्ये प्रोएक्टिव्ह होते.
या सगळ्यांची नावं टाकल्यानंतर हे ऑटोमॅटिकली सगळे जेलमय जातील, कारण आता सगळे नागपूरच्या कारागृहात आहेत. हे सगळे जेलमय जातील आणि जेलमध्ये गेल्यानंतर प्रॉपर्टीचा जो संपूर्ण वाद आहे तो ऑटोमॅटिकली मागे पडेल, असा एक प्रवाद संघ होता. पण बंडू आंदेकरने एक्झॅक्टली इथेच कॉन्ट्राडिक्टरी ऍक्ट केला. तो काय केला की वाद फक्त प्रॉपर्टीचा नसून माझा मुलगा जर मारला तर आता पुढचा नंबर तुझ्या मुलाचा आहे. जो पोरगा त्याचं 19 वर्षांचा जो आयुष गोविंदा खोमकर होता, त्याचा कोणताही क्रिमिनल रेकॉर्ड याच्या आधी काही नव्हतं. तो क्लासवरून आला होता त्याच्या भावाला घेऊन. दोघं ते सख्खे भाऊ आहेत, एक 12 वर्षाचा आणि हा 19 वर्षाचा आहे. तो आला होता आणि तोपर्यंत पार्किंगमध्ये जी आंदेकर टोळीतली दबा धरून बसलेले दोघं तिघं होते, त्यांनी त्याच्यावरती 3 शॉट फायर केले, ते इथून पळून गेले.